नमस्कार लाडक्या बहिणींनो. बघा, आता लाडक्या बहिणीसाठी एक खुशखबर आणि आनंदाची बाब म्हणजे ज्यांनी KYC दुरुस्ती केली आहे आणि त्यानंतर त्यांचे फॉर्म अप्रूव्हल झाले आहेत आणि पात्रता आणि निकषमध्ये ज्या लाडक्या बहिणी बसतात त्यांच्यासाठी एक आनंदाची बाब म्हणजे ज्यांचे थकीत हप्ते जे राहिलेले आहेत संपूर्ण आतापर्यंतचे, मग तुमचे 3 महिन्याचे असतील, 4 महिन्याचे असतील, जेवढ्या महिन्याचे तेवढ्याचेही तुमच्या खात्यावर काय होणार आहे तर पैसे जमा होणार आहेत. पण फॉर्म अप्रूव्हल झालेले पाहिजे, कारण दुरुस्ती तुम्ही केलेली आहे. दुरुस्ती केल्यानंतर बऱ्याच लाडक्या बहिणींचे फॉर्म अप्रूव्हल झालेले नाहीत आणि ज्यांचे फॉर्म वगैरे अप्रूव्हल झाले त्यांना पैसे पडलेले आहेत. त्यानंतर राहिले ते थकीतचे पैसे. तर थकीतचे पैशाचे काय होणार आहे तर लवकरच तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. कारण ज्या लाडक्या बहिणींनी दुरुस्तीमध्ये बदल केलेले आहेत, ऑप्शन तुमच्या कोण नजर चुकीचे निवडण्यात आले होते आणि त्यानंतर आता परत तुम्ही काय केलं आहे, दुरुस्ती केली आहे, त्याची दुरुस्ती करून घेतलेली आहे. त्यानंतर फॉर्म अप्रूव्हलला गेलेले आहेत महिला व बालविकास विभागामार्फत. मग ते अप्रूव्हल झाल्यानंतर तिथून अप्रूव्हल मिळाल्यानंतर ते त्यानंतर अप्रूव्हल मिळणे म्हणजे तुमचे ते पात्रता निकषमध्ये काय बसत असाल, त्यानंतर 21 ते 65 वर्षाच्या आतमध्ये, त्यानंतर टू व्हीलर असेल, आपलं फोर व्हीलर असेल, म्हणजे नावावर नसू नये. त्यानंतर आणखीन जे इन्कम टॅक्स वगैरे उत्पन्न 2.5 लाखाच्या आतील पाहिजे, हे का नाही, हे असे जे निकष लावले होते वेगवेगळे. त्यानंतर शासकीय नोकरदार वगैरे घरातील कुटुंब लाभधारक, त्यानंतर एकाच राशनवर 2च महिलांना लाभ, हे जे नियम लावले होते त्या नियमामध्ये जर बसत असाल, पात्र लाभार्थी असाल तुम्ही, तरच तुम्हाला काय होणार आहे तर थकीत हप्ते ज्यांचा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी असे एकूण 6,000 रुपये त्यांना मिळणार. पण ते पात्रता निकषमध्ये बसणारे पाहिजेत. जर पात्रता निकषमध्ये बसले नाही आणि जरी KYC वगैरे तुम्ही दुरुस्ती केली तरी तुम्हाला हप्ते मिळणार नाहीत, कारण ते पात्रता निकषमध्ये बसत असाल आणि तुमची KYC दुरुस्त झालेली आहे, फॉर्म अप्रूव्हल केलेले आहेत, अशांचेच फक्त काय होणार आहे तर पैसे त्यांच्या खात्यावर लवकरच वर्ग केले जाणार आहेत. आणि जे पात्रता निकषमध्ये बसत नाहीत त्यांचे फॉर्म वगैरे अप्रूव्हलला गेलेले आहेत, अशाची काय केलेले आहेत, महिलांचे फॉर्म रिजेक्ट वगैरे केलेले आहेत. कारण जे पात्रता निकषमध्ये बसत नाहीत त्यांना हप्ते वगैरे येणार नाहीत आणि जे बसतात त्यांना 100% हप्ते काय होणार आहेत तर लवकरच त्यांच्या खात्यावर हे जे पैसे आहेत ना ते वर्ग केले जाणार आहेत. ते म्हणजे 6,000 आता कोणाला येणार, ज्यांचे थकीत हप्ते आहेत नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी. एखाद्याला 4.5 येऊ शकतात, कारण काहींचे 2ही हप्ते काय झालेले आहेत, थकीत आहेत. काहींचा एकच हप्ता थकीत आहे, काहींचे 3 हप्ते थकीत आहेत. असे थकीत हप्त्यावाल्यांनाच काय होणार आहेत, पैसे येणार आहेत. पण ते पैसे ज्यांचे फॉर्म अप्रूव्हल झाले आहेत अशांनाच येणार आहेत. अप्रूव्हल होऊन जे पात्रता निकषमध्ये बसतात महिला, त्याच महिलेच्या खात्यावर परत पैसे काय होणार आहेत, हे थकीत हप्ते जमा होणार आहेत. पण ते पात्रता निकषमध्ये बसलेले पाहिजेत आणि नंतर आपण KYC दुरुस्ती केलेली पाहिजे आणि दुरुस्ती केल्यानंतर फॉर्म अप्रूव्हल झालेले पाहिजेत. असे सर्व निकष मध्ये जे बसतात, तुम्ही हे जे KYC दुरुस्तीचं काम केलेलं आहे, फॉर्म अप्रूव्हल झालेले आहेत, त्यानंतर तुमच्या बँकला आधार लिंक आहे, हे सर्व काही गोष्टी व्यवस्थित असल्यानंतर तुम्हाला काय होणार आहे तर एकूण जे रक्कम थकलेली आहे, जे थकलेले हप्ते आहेत, मग तुमचे 4 असतील, 3 असतील, 2 असतील, काय थकलेले असतील ते हप्ते काय होणार आहेत तर तुमच्या खात्यावर, पात्र लाभार्थी महिलेच्या खात्यावर काय होणार आहेत ते वर्ग केले जाणार आहेत आणि लवकरच हे पैसे काय केले जाणार आहेत तर त्यांच्या खात्यावर जमा केले जातील, ज्यांचे फॉर्म अप्रूव्हल झाले आहेत त्यांचे. आणि जे पात्रता निकषमध्ये बसत नाही त्यांना वगैरे हप्ते येणार नाहीत, ते बादही होऊ शकतात. आणखीन काही त्यांच्यासाठी काही अपडेट नवीन आलेली नाही. धन्यवाद.